हॅलो गायस, तर मी आज ट्राय केला होता चुरमा, जे रात्रीच्या रोटीचा बनतो. याचे आपण कुटके पण बनवू शकतो, पण मला चुरमा आवडतो. चला शिकवते. पहिले आपल्या जे रात्रीच्या पोळ्या आहेत त्यांना काहीतरी असं प्रकारे चुरून घ्यायचं आहे. बरोबर. आता तुम्हाला ते मागचं बॅक साईडचं रिमूव्ह करून टाका. आणि आता टमाटर आपल्याला जसं हवे तसं चिरून घ्या. मी तर वेगळं चिरलं आहे, मलाही नाही माहीत त्याचं कधी चिरलं होतं. जाऊ द्या, त्याला पण रिमूव्ह करा. पुढे चला. टमाटे कांदे वगैरे चिरून घेतल्यानंतर आपल्याला गॅसवर कढई ठेवायची होती आणि 3 चमच मी तेल टाकलं, कारण माझ्याकडे जास्त चुरमा होता. तर तुम्हाला जितके चमच टाकायचे ते मी जितकं आहे त्याच्याबरोबर टाका. मी 3 चमच टाकलं आणि त्यानंतर तिखी आणि कांदा टाकला. आता कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. जवरक हा फ्राय होत नाही ना तवरक याला भाजायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये टमाटे टाकायचे आपल्याला, जे की मी टाकताना नाही दाखवलेलं आहे, पण तुम्ही टाका. पण टाकले आहेत मी नाही. असं कांदा मस्त चांगला लाल असा गुलाबी असं वेगळा झाला ना, त्याच्यामध्ये टमाटे टाकून घ्यायचे आहेत. थोडेसेच टाकले कारण मला आवडत नाही जास्त. तुम्हाला आवडत असतील तर टाकू शकता. चांगलं पण टमाट्याला नरम होस तर भाजायचं आहे. आता आपल्याला नरम झाले की मग यामध्ये आपल्याला जशी आपण चटणी मिक्सर केला आहे ते टाकून द्यायचं आहे. याला चांगलं असं चटणीला म्हणजे थोड्या वेळ तरी तेलात राहू द्या. लगेच चुरमा टाकायचं हे करू नका प्रयत्न. थोड्या वेळ भाजलं आणि मग आता चुरमा टाकून द्यायचं आहे. आपला आपण जे रोटीचा केलेला आहे तो टाकून द्यायचा आहे. आपण यामध्ये रोटी पोळी वगैरे काही टाकू शकतो, पण रोटी नव्हती रात्रीची त्यामुळे मी पोळीचाच केला होता. यानंतर याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. कलर खूप छान झाला होता माझा, पण तिखट पण तेवढंच झालं. लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला. ओके बाय.